छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सोयगाव तालुक्यातील सावळद-12 येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेत शिक्षकांच्या कथित मनमानीमुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा प्रश्न ऐरणीवर आलाय। काही शिक्षक गावात वास्तव्यास नसून बाहेरून ये-जा करतात, तसेच शाळेत नियमित वेळेत उपस्थित राहत नसल्याचा आरोप पालक आणि ग्रामस्थांनी केलाय। काही शिक्षक दुपारनंतर शाळेत येऊन अल्प वेळात निघून जात असल्याने विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होत असल्याची तक्रार आहे। ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देण्यासाठी शासन कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च करत असताना अशा प्रकारामुळे शिक्षण व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालेत। या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर तातडीने कारवाई करावी अशी मागणी ग्रामस्थ आणि पालकांकडून करण्यात येत आहे। माझी समस्या आहे, मी इथं 2 वाजायला आलो शाळेमध्ये। माझा मुलगा या शाळेमध्ये वर्ग 2री मध्ये आहे। मी इथं आल्यानंतर मुलगा घरी आला आणि मुलाला विचारणा केला असता त्यांनी सांगितलं की शाळेमध्ये मॅडम गाडीत बसून निघून गेल्या। शाळेत चौकशी करायला आल्यानंतर सरांनी सांगितलं की 3 शिक्षक लोक मीटिंगला गेलेले आहे आणि इथं पाटील मॅडम आणि मी आहे। तर त्या सरांना मी हालचाल रजिस्टर मागले असता त्या सरांनी मला हालचाल रजिस्टर दिले नाही आणि म्हणले की मी आता त्याची नोंद करतो आणि नंतर हालचाल रजिस्टर तुम्हाला देतो। मी म्हणलं मला बिना नोंदी करायचे पहिले हालचाल रजिस्टर द्या। त्यांनी हालचाल रजिस्टर दिले नाही आणि ते मॅडम दुपारी 1 वाजेपासून गैरहजर आहे। मॅडम दुपारची नाही आहे। मॅडम त्यांना विचारले असता ते म्हणतात की हालचाल रजिस्टर त्या मॅडम जवळ असतं आणि पोलीस पाटील आणि गावकरी लोक आल्यानंतर विचारणा केला असता आम्ही कॅबिनमध्ये सरांच्या कॅबिनमध्ये बसलेला असताना ते म्हणतात की तुम्ही कॅबिनमध्ये बसा, काही गेलं आलं तर जबाबदार तुम्ही आणि निघून जाता, उडवाउडीचे उत्तर देता आणि गाव पातळीवर राहत नाही, बाहेर गावून येता, बेटायमी येता। इथं मुलाचा शिक्षणाचा पुरा बट्टा बोर्ड लावला यांनी। तुमच्या काय समस्या नंतर? माझी समस्या आहे की इथं आज इथं पाटील मॅडम म्हणून आणि एक सर आहे, त्यांचं नाव मला माहीत नाही, ते सर मी त्यांना विचारलं की हालचाल रजिस्टरमध्ये जर आज इथं पाटील मॅडम आहे तर 1 वाजेपासून पाटील मॅडम इथनं गायब आहे आणि मला हालचाल रजिस्टर देते। माझी समस्या हीच आहे की इथं रेकॉर्डला मॅडम हाजरी लावून निघून गेल्या आणि मुलं घरी आले, त्याला काही अर्थ नाही ना। तुम्ही तक्रार दिली आहे का? मी तक्रार वगैरे काही दिली नाही। मी BDO साहेबाला आणि गटविकास अधिकाऱ्याला फोन लावला असता त्यांनी मला असं सांगितलं की आज मॅडमचा उपवास आहे आणि उपवास आहे म्हणून मॅडम घरी गेल्या आहे आणि ते मला हालचाल रजिस्टर देत नाही। त्यांनी सांगितलं केंद्रप्रमुखाला विचारा। केंद्रप्रमुखाला बोलला असता केंद्रप्रमुख म्हणले हालचाल रजिस्टर शाळेवरतीच आहे। ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावं यासाठी शासन मोठ्या प्रमाणात निधी खर्च करत असताना शिक्षकांच्या कथित हलगर्जीपणामुळे विद्यार्थ्यांचं भवितव्य धोक्यात येत असल्याचा आरोप होतोय। आता शिक्षण विभाग या गंभीर प्रकरणाची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करणार का याकडे पालकांसह संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागलं आहे।